गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये खाजगी सावकारकी प्रकरणी येथील एकाच कुटुंबातील 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पुष्पा विष्णू मेटे, सचिन विष्णू मेटे, सतीश विष्णू मेटे, सौ अनुराधा सचिन मेटे, सौ अनुपमा सतीश मेटे हे सर्व राहणार तांबेमाळ अशी त्यांची नावं आहेत. या प्रकरणी माजी नगरसेवक दीपक ढेरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनिबंधक सहकारी संस्था हातलंगडे येथील मुख्य लिपिक सुरेश बाळू नाईक राहणार पोखले तालुका पन्हाळा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. इचलकरंजी शहरामध्ये माजी नगरसेवक दीपक ढेरे यांनी मेटे यांच्याकडून 27 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यापोटी ढेरे यांनी 27 लाखाची मुद्दल आणि 4,17,000 रुपये व्याज अशी 31,17,000 रुपयांची परतफेड केली होती. असे असतानाही मेटे यांच्याकडून 5 लाख रुपयांची मागणी केली जात होती. या तगाद्याला कंटाळून ढेरे यांनी सावकारांचा जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे मेटे यांच्या विरुद्ध खाजगी सावकारकीबद्दल तक्रार दाखल केली होती. तेथील निर्णयानुसार सावकार निबंधक तथा उपनिबंधक सहकारी संस्था हातलंगडे यांनी या संदर्भात फिर्याद देण्यासाठी मुख्य लिपिक सुरेश नाईक यांना आदेश दिले होते. ढेरे यांनी उपरोक्त 5 जणांसह वेगवेगळ्या फर्ममधून वेळोवेळी दरमहा 3% व्याजाने रकमा घेतल्या होत्या. त्या सर्व रकमा व्याजासह ढेरे यांनी परतफेड केलेल्या आहेत. कर्जापोटी ढेरे यांच्याकडून कोऱ्या चेकवर सह्या घेण्यात आल्या होत्या. असे असताना मेटे यांच्याकडून कोऱ्या चेकचा वापर करून फौजदारी दाखल करण्याची धमकी दिली जात होती. मेटे यांच्याकडे सावकारी परवाना नसताना आणि संपूर्ण कर्जाची परतफेड करूनही ढेरे यांच्याकडून 5 लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा तपासात निष्पन्न झालं. तसेच ढेरे यांना मेटे यांच्याकडून नोटिसा पाठवल्या असून खोट्या फौजदारी तक्रारी दाखल केल्या असल्याचं श्री नाईक यांनी दिलेल्या अर्जात म्हटलंय. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसात पुष्पा मेटे, सचिन मेटे, सतीश मेटे, सौ अनुराधा मेटे, सौ अनुपमा मेटे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 कलम 39 व 45 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी. शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट. वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा. प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत. पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी. फोन नंबर 97 62 95 71 72. या प्रदर्शनाला आजच भेट द्या.